UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मिस्टर संभाजी भोसले आता तुम्हाला राजा म्हणणार नाही, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य, वडीगोद्रीमधील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजे यांचं भाष्य। संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली, ओबीसींचा द्वेष दाखवून दिला, राजा कोणाला ठरवायचं हे आता ओबीसी ठरवतील, हाकेंचा हल्लाबोल। आता माघार नाही, आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांना दंगल घडवायची सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार, जरांगेंचा इशारा। पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं ते बघा, सत्तेत या, संभाजीराजेंचं मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीमध्ये येण्याचं आवाहन। जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीसह इतरांचाही विचार व्हावा, आरक्षणाचा सर्व लहान घटकांना सुद्धा फायदा व्हावा, शरद पवारांचं मत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं पवार म्हणतायत का? त्यांना भूमिका स्पष्ट करावी, एकाच्या ताटातून दुसऱ्याच्या ताटात काढून देणं शक्य नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। धनगरांनी शेळ्या मेंढ्या पाळायचं बंद केलं तर महाराष्ट्रामधील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली, मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्यानंतर जलील आक्रमक, रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी। जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात, जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीनंतर नितेश राणेंचा इशारा। आमदारकीला उभं राहण्यासाठी जलील यांची राजकीय रॅली, रामगिरी महाराजांची इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर टीका। माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत वारंवार जाहीर विधानं करतात, डोक्यात गेलेली सत्तेची हवा जनता एक दिवस नक्की उतरवेल, शरद पवारांचा नितेश राणे यांच्यावर निशाणा। शरद पवारांनी कधीतरी हिंदूंची बाजू सुद्धा लावून धरावी, गणपती मिरवणुकीमध्ये मूर्तीची विटंबना झाली तेव्हा पवार कुठे होते, नितेश राणे यांची टीका। वडिलांबाबत बोलताना हर्षवर्धन पाटलांच्या मुलाला अश्रू अनावर, भाजपकडून हर्षवर्धन पाटलांना दुजाभाव मिळत असल्याचा आरोप करत पुत्र राजवर्धन पाटील भाऊक। महायुतीमधून अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू, भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य, संजय राऊतांचा आरोप। ठाकरेंनाच महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचा राऊतांवर पलटवार, तर महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे विरोधक खोट्या बातम्या पेरतायत, तटकरेंचंही प्रत्युत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास बैठक, राजकीय आणि मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात अभिजित पानसेंना उमेदवारी द्या, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे शिफारस, बैठकीमध्ये मुंबई, ठाणे, पुण्यातील जागांच्या अहवालावर चर्चा पूर्ण। जनतेचा सरकारवर विश्वास वाढलाय, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि कर्जत जामखेडची जागा भाजपच्या नावे लागणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। सिनेटच्या सर्व 10 जागा आपल्याला पाहिजेत, मातोश्रीवरील बैठकीत मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांचे आदेश। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।